सरकारी नोकरी सोडून मुंबईतील नर्स बनली शेतकरी। आज गांडूळ खत बनवत उभा केला 30 लाख रुपयांचा बिझनेस। मुंबईच्या सायन रुग्णालयात सरकारी नर्स असलेल्या काव्या ढोबळे यांनी कोविड काळात शेकडो रुग्णांची सेवा केली। तेव्हा त्यांना जाणवलं की आजकाल बरेच लोक मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोगासारख्या आजारांना बळी पडत आहे। त्यामागच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे शेतात अन्न भाजीपाला उगवताना वापरली जाणारी रासायनिक खतं। तेव्हा आजार होण्याआधी त्याचा प्रतिबंध करणं हे नंतर उपचार करण्यापेक्षा अधिक प्रभावी ठरू शकतं। हा विचार करून त्यांनी 2022ला आपल्या सरकारी नोकरीला रामराम ठोकून यावर काहीतरी उपाय शोधण्यास सुरुवात केली। त्यासाठी त्या मुंबई सोडून दातखिळेवाडी या आपल्या गावी पोहोचल्या। सुरुवातीला त्यांना कुटुंबाकडून आणि गावातील शेतकऱ्यांकडून शंका आणि विरोधाला सामोरं जावं लागलं। मुंबईत वाढलेल्या एखाद्या माणसाला शेतीत यश येईल का असा प्रश्न अनेकांनी विचारला, पण त्या थांबल्या नाहीत। त्या अनेक शेतकऱ्यांना भेटल्या। तेव्हा समजले की रासायनिक खतांच्या अमर्याद वापरामुळे शेतात गांडुळे जवळजवळ संपली आहेत। जिथून सुरू झाला त्यांचा माती वाचवण्याचा प्रवास। 5 गुंठे जमिनीवर 5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून लहानशा पत्र्याच्या शेडमध्ये 10 गांडूळ खत बेड्स तयार करून त्यांनी सुरुवात केली। आज त्या दरमहा 20 टन गांडूळ खत तयार करतात। इतकंच नाही, महाराष्ट्रभर विक्री करताना आज त्या 30 लाख रुपयांचा व्यवसाय यशस्वीपणे सांभाळताय। पण फक्त खत विकून काव्या इथेच थांबल्या नाहीत। कृषी काव्या ॲग्रो प्रशिक्षण केंद्र सुरू करून त्यामार्फत आजवर 3000हून अधिक शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचं त्यांनी प्रशिक्षण दिलंय। त्यातील अनेक जण स्वतःच्या शेतासाठी लागणारे गांडूळ खत स्वतः तयार करतात। याशिवाय महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, पश्चिम बंगाल सगळीकडे त्या मातीला वाचवा हा संदेश पोहोचवतायत। काव्या यांना वाटतं की खरी उपचार प्रक्रिया जमिनीतून सुरू होते। आज काव्या यांचे हे काम येणाऱ्या पिढीसाठी एक उत्तम आरोग्य घेऊन येणार आहे। जर तुम्हालाही त्यांच्याकडून काही माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यांना या क्रमांकावर संपर्क करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी द बेटर इंडिया मराठीला फॉलो करा।